नमो बुद्धाय. जय भीम. सर्व धम्म बंधू भगिनीचे मनपूर्वक स्वागत. आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लिखित बुद्ध आणि त्यांचा धम्म या पवित्र ग्रंथाच्या वाचन मालिकेत पुढील भाग पाहत आहोत. मागील भागात आपण जिथे थांबलो होतो तेथून आजचे वाचन करणार आहोत. चला बुद्धांच्या ज्ञानाचा आणि बाबासाहेबांच्या विचाराचा हा अमूल्य वारसा एकत्रितपणे जाणून घेऊया. चला तर मग आजच्या भागाचे वाचन सुरू करूया. वाचन करण्यापूर्वी त्रिशरण आणि पंचशिलाचे स्मरण करून वाचनास सुरुवात करूया. आजचा आपला चौथा भाग आहे. आजचा भाग आहे संघाशी संघर्ष. सिद्धार्थाला शाक्य संघाचे सदस्य होऊन 8 वर्ष झाली होती. तो संघाचा समर्पित आणि निष्ठावान सदस्य होता. तो स्वतःच्या बाबतीत जेवढी रुची घेत असे तेवढीच रुची त्याला संघाच्या कार्यकल्पातही होता. संघ सदस्य म्हणून त्याची वर्तणूक आदर्श होती. तो सर्वांना प्रिय होता. 8व्या वर्षी एक घटना घडली. तो शुद्धोधनाच्या कुटुंबाकरिता दुःखाचे आणि सिद्धार्थाच्या जीवनाला निर्णायक वळण देणारे निमित्त ठरली. या दुःखांत घटनेचे मूळ असे आहे. शाक्यांच्या राज्याच्या सीमेवरच कोली यांचे राज्य होते. या दोन्ही राज्यांच्या सीमा रोहिणी नदीने विभाजित केल्या होत्या. रोहिणीचे पाणी शाक्य आणि कोली दोघेही ओलिताकरिता उपयोगात आणत असत. प्रत्येक हंगामाप्रसंगी शाक्य आणि कोली यात रोहिणीचे पाणी प्रथम कोणी आणि किती घ्यावे याविषयी विवाद होत असे. एकदा या विवादाचा परिणाम भांडणात तर काही वेळा युद्धातही होत असे. सिद्धार्थ 28 वर्षाचा झाला त्या वर्षी शाक्यांच्या सेवकात आणि कोली यांच्या सेवकात पाण्यावरून मोठा संघर्ष झाला. संघर्षात दोन्ही पक्षातील लोक जखमी झाले. जेव्हा शाक्य आणि कोली यांना या घटनेची माहिती मिळाली तेव्हा दोन्ही पक्षांनी या विषयाचा युद्धाने कायमचा सोक्षमोक्ष लावण्याचे ठरविले. म्हणून कोलियाविरुद्ध युद्ध घोषित करण्याच्या हेतूने शाक्य सेनापतीने शाक्य संघाची सभा आमंत्रित केली. संघ सदस्यांना उद्देशून सेनापती म्हणाले, कोली यांनी आपल्या लोकांवर आक्रमण केले. आपल्या पुरुषांना माघार घ्यावी लागली. अशाच प्रकारच्या कोली यांच्या आक्रमणाच्या अनेक घटना मागेही घडल्या आहेत. आतापर्यंत अशा आक्रमणाप्रती आम्ही सहिष्णुताच व्यक्त केली आहे, परंतु असे किती काळ चालू द्यायचे? हे थांबलेच पाहिजे. हे थांबविण्याचा एकमेव मार्ग म्हणजे कोलियाविरुद्ध युद्ध घोषणा करणे होय. संघाने कोलियाविरुद्ध युद्धाची घोषणा करावी आणि प्रस्ताव मी मांडतो. ज्यांना विरोध करावयाचा असेल त्यांनी बोलावे. सिद्धार्थ गौतम आपल्या स्थानी उभा राहिला आणि म्हणाला, मी या प्रस्तावाचा विरोध करतो. युद्ध हे कोणत्याही समस्येचे समाधान नाही. युद्ध घोषणा केल्याने आपला हेतू सफल होणार नाही. युद्धाने दुसऱ्या युद्धाची बीजे मात्र पेरली जातील. जो दुसऱ्यांची हत्या करतो त्याला त्याची हत्या करणारा दुसरा कोणीतरी भेटतोच. विजेत्यालाही त्याच्यावर विजय मिळवणारा भेटतोच. जो दुसऱ्यांना लुटतो त्यालाही लुटलेच जाते. सिद्धार्थ गौतम पुढे म्हणाला, मला असे वाटते की संघाने कोलियाविरुद्ध युद्ध घोषणा करण्याची घाई करू नये. प्रथम कोणत्या पक्षाचा दोष आहे हे प्रस्थापित करण्यासाठी काळजीपूर्वक चौकशी करणे आवश्यक आहे. प्रथम आपल्या माणसांनीच आक्रमण केल्याचे मी ऐकले आहे. हे सत्य असेल तर आपण सुद्धा दोषमुक्त नाही हे सिद्ध होते. सेनापती उत्तरले, होय, आमच्या माणसांनीच आक्रमण केले, पण येथे हे विसरले जाऊ नये की यावेळी प्रथम पाणी घेण्याची आमची पाळी होती. सिद्धार्थ गौतम म्हणाला, हे आम्हीही पूर्णपणे दोषमुक्त नाही हेच दर्शवते. म्हणून मी असा प्रस्ताव मांडतो की आपण आपली 2 माणसे निवडावी. कोली यांना सूचित करावे की त्यांनी त्यांची 2 माणसे निवडावी. या चौकोनी मिळून एक 5वा माणूस निवडावा आणि या 5ही माणसांनी मिळून हा विवाद संपुष्टात आणावा. मूळ प्रस्तावात सिद्धार्थाने ही दुरुस्ती सुचविली होती. तिला विधिवत अनुमोदन दिले गेले, परंतु सेनापतींनी या दुरुस्तीला विरोध केला. ते म्हणाले, कोली यांना कठोर शिक्षा केल्याशिवाय त्यांचा हा उपद्रव कधीच थांबणार नाही. म्हणून मूळ प्रस्ताव आणि त्यावरील दुरुस्ती प्रस्ताव दोन्हीही मताला टाकण्यात आले.
सिद्धार्थाने मांडलेल्या दुरुस्ती प्रस्ताव प्रथम मतास टाकण्यात आला आणि तो प्रचंड बहुमताने फेटाळण्यात आल्याचे घोषित करण्यात आले. सेनापतींनी नंतर आपला प्रस्ताव मतास टाकला. सिद्धार्थ गौतम पुन्हा त्या प्रस्तावाचा विरोध करण्यास उभा राहिला. तो म्हणाला, मी संघाला प्रार्थना करतो की संघाने हा प्रस्ताव स्वीकारू नये. शक्य आणि कोली एकमेकांचे निकट संबंधी आहेत. त्यांनी एक दुसऱ्याला नष्ट करणे शहाणपणाचे ठरणार नाही. सिद्धार्थ गौतमाच्या प्रार्थनेचा सेनापतीने प्रतिवाद केला. त्यांनी यावर भर दिला की युद्धात क्षत्रिय स्वकीय आणि परकीय असा भेद करीत नाहीत. त्यांनी आपल्या राज्यासाठी स्वकीयांशी जरी लढावे लागले तरी लढलेच पाहिजे. यज्ञ करणं हा ब्राह्मणाचा धर्म आहे. युद्ध करणे हा क्षत्रियांचा धर्म आहे. व्यापार उद्यम हा वैश्यांचा धर्म आहे. सेवा करणे हा शूद्रांचा धर्म आहे. प्रत्येक वर्गाने आपल्या धर्माप्रमाणे कर्म करणे यातच त्या वर्गाचे कल्याण आहे, ही शास्त्रांची आज्ञा आहे. सिद्धार्थ उत्तरला, धर्म मला जे समजला तो असा की शत्रुत्वाने शत्रुत्वाचा नाश होत नाही. शत्रूवर फक्त मैत्रीनेच विजय संपादन करता येतो. अत्यंत अस्वस्थ होऊन सेनापती म्हणाले, या क्षणी अशी तत्वज्ञानमूलक दार्शनिक स्वरूपाची चर्चा करण्याची कोणतीही आवश्यकता नाही. मूळ मुद्दा असा आहे की सिद्धार्थांचा माझ्या प्रस्तावाला विरोध आहे. माझा प्रस्ताव मताला टाकावा व त्यावर संघाची प्रतिक्रिया जाणून घ्यावी. या प्रकारे सेनापतींनी आपला प्रस्ताव मतास टाकला. तो प्रस्ताव प्रचंड बहुमताने पारित झाल्याचे घोषित करण्यात आले. देशत्यागाचा प्रस्ताव. दुसऱ्या दिवशी सेनापतींनी पुन्हा संघसभा आमंत्रित केली. उद्देश होता अनिवार्य सैन्य भरतीच्या प्रस्तावावर संघाद्वारा जेव्हा विचारविनिमयाचा सभेला आरंभ झाला तेव्हा सेनापतींनी प्रस्ताव मांडला. 20 ते 50 वर्ष दरम्यान वय असलेल्या प्रत्येक शाक्याने शस्त्र धारण करावे, सैन्यात भरती व्हावे, कोलियाविरुद्ध घोषित युद्धात भाग घ्यावा असा आदेश काढण्याची संघाने मला संमती द्यावी. दोन्ही पक्ष सभेला उपस्थित होते. ज्यांनी गत सभेत कोलियांविरुद्ध युद्ध घोषणा करण्याच्या प्रस्तावाला अनुकूलता दर्शविली होती ते आणि ज्यांनी विरोध केला होता तेही. ज्यांनी गत सभेत सेनापतीच्या प्रस्तावाच्या समानार्थ मतदान केले होते त्यांना सेनापतीचा हा प्रस्ताव स्वीकारताना कोणतीही अडचण भासली नाही. या प्रस्तावाला स्वीकृत ही त्यांच्या गत निर्णयाची स्वाभाविक परिणती होती. परंतु ज्यांनी अल्पमताने सेनापतीच्या गत प्रस्तावाचा विरोध केला होता त्यांच्यापुढे मात्र संकट उभे राहिले. बहुमताच्या निर्णयापुढे समर्पण करावे की करू नये ही त्यांची समस्या होती. अल्पमताने बहुमतांपुढे समर्पण न करण्याचा निर्णय घेतला. यासाठीच त्यांनी सभेत उपस्थित राहण्याचा निर्णय घेतला. परंतु दुर्भाग्याने सभेत कोणालाही आपला विरोध खुलेपणाने व्यक्त करण्याचे धाडस नव्हते. कदाचित त्यांचा बहुमताचा विरोध करण्याचा परिणामाची जाणीव असावी. आपले समर्थक मौन धारण करून आहेत हे पाहून सिद्धार्थ उभा राहिला आणि संघाला उद्देशून म्हणाला, मित्रहो, तुम्हाला जे वंचित असेल तेच तुम्ही करावे. तुमच्या बाजूला बहुमत आहे. परंतु मला खेदपूर्वक नमूद करावयाचे आहे की अनिवार्य सैन्य भरतीच्या तुमच्या निर्णयाचा मी विरोध करतो. मी सैन्यात भरती होणार नाही आणि युद्धात भागही घेणार नाही. सिद्धार्थ गौतमाला उद्देशून सेनापती म्हणाले, संघाचे सदस्यत्व स्वीकारताना घेतलेल्या प्रतिज्ञाचे तुला स्मरण आहे काय? जर त्यापैकी तू एकही प्रतिज्ञेचा भंग केला तर तुला लोकनिंदेला सामोरे जावे लागेल. सिद्धार्थ उत्तरला, होय, मी तन मन धनाने शाक्याच्या हितरक्षणाची प्रतिज्ञा केली होती, पण मला हे युद्ध शाक्यांच्या हिताचे आहे असे वाटत नाही आणि माझ्यासाठी शाक्यांच्या हिताचे लोकनिंदेचे काय मोल? सावधानतेचा इशारा देत सिद्धार्थाने संघाला याची आठवण करून दिली की शाक्य आणि कोली यांच्या निरंतर संघर्षाचा परिणाम म्हणून शाक्यांना कौशल नरेशांचे मांडलिकत्व पत्करावे लागले. म्हणून पुन्हा हे युद्ध कौशल नरेशाला शाक्यांच्या स्वातंत्र्याचा अधिक संकोच करण्यास संधी देईल हे समजणे फारसे कठीण नाही. फक्त संतप्त
होऊन सेनापती सिद्धार्थाला उद्देशून म्हणाले, तुझे वचन तुला सहाय्यक ठरणार नाही. तुला संघाच्या बहुमताचे निर्णयाचे पालन करावेच लागेल. तुझी भिस्त कदाचित या वास्तवावर असेल की संघाच्या आज्ञेची अवमानना करणाऱ्याला संघ कौशल नरेशाच्या अनुमतीशिवाय फाशीची किंवा देशत्यागाची शिक्षा होऊ देऊ शकणार नाही आणि या दोहोंपैकी कोणतीही एक शिक्षा दिली तरी कौशल नरेश तिला अनुमती देणार नाही. परंतु तू हे ध्यानात ठेव की तुला दंडित करण्याचे संघाजवळ अनेक मार्ग आहेत. संघ तुझ्या कुटुंबाविरुद्ध सामाजिक बहिष्कार पुकारू शकतो. संघ तुझ्या कुटुंबाच्या जमिनी जप्त करू शकतो आणि याकरिता संघाला कौशल नरेशांच्या अनुमतीची गरज नाही. संघाच्या कोलियाविरुद्ध युद्धाच्या योजनेला आपण असाच विरोध करीत राहिलो तर त्याचे काय परिणाम होऊ शकतात याची सिद्धार्थाला जाणीव झाली. त्यांच्यापुढे 3 पर्याय होते: सैन्यात दाखल व्हावे आणि युद्धात भाग घ्यावा, फाशीची किंवा देश त्यागाची शिक्षा भोगावी किंवा कुटुंबीयांनी सामाजिक बहिष्काराला सामोरे जावे व संघाने त्यांच्या कुटुंबाच्या जमिनी जप्त कराव्यात. प्रथम पर्याय त्याला ठामपणे अस्वीकृत होता. 3ऱ्या पर्यायाविषयी तो कल्पना देखील करू शकत नव्हता. प्राप्त परिस्थितीत त्याला 2रा पर्यायच योग्य वाटला. त्यानुसार सिद्धार्थाने संघाला उद्देशून म्हणाला, कृपया माझ्या कुटुंबाला दंडित करू नका. जमिनी हे त्यांच्या उपजीविकेचे एकमेव साधन आहे. जमिनी जप्त करून त्यांना निराधार करू नका. ते निर्दोष आहेत. तुमच्या अपराधी मी आहे. माझा अपराधाची शिक्षा मलाच भोगू द्या. मला फाशीची किंवा देशत्यागाची तुम्हाला योग्य वाटेल ती शिक्षा द्या. मी ती स्वच्छेने स्वीकारीन. तुम्हाला अभिवचन देतो की मी त्याविरुद्ध कौशल नरेशांकडे निवेदनही करणार नाही. प्रवर्जा, स्वेच्छा निष्क्रमण. सेनापती म्हणाले, तुझा प्रस्ताव स्वीकारणे कठीण आहे. जरी तू स्वच्छेने देहदंडाची किंवा गृहत्यागाची शिक्षा स्वीकारलीस तरीही ही बाब कौशल नरेशाला माहीत होणार आणि त्यानंतर कौशल नरेश ही शिक्षा संघानेच तुझ्यावर लादली या निर्णयाप्रत येईल आणि मग कौशल नरेश संघाविरुद्ध कृती करण्यास प्रवृत्त होईल. हीच अडचण असेल तर यातून मी सहज सोप्पा असा मार्ग सुचवितो. सिद्धार्थ म्हणाला, परिवारजक होतो आणि देश सोडून जातो. हा ही एक प्रकारचा देशत्यागच आहे. सेनापती विचार केला की हा चांगला पर्याय आहे, परंतु त्यांच्या मनात सिद्धार्थ आपल्या निर्णयावर कायम राहील आणि त्यानुसार कृती करील याविषयी शंकाच होती. म्हणून सेनापतींनी सिद्धार्थाला विचारले, तुला तुझ्या मातापित्याची आज्ञा आणि भार्याच्या अनुमतीशिवाय परिवारजक कसे होता येईल? सिद्धार्थाने त्यांना आपण आपल्या मातापित्याची आज्ञा आणि भार्याची अनुमती प्राप्त करण्याचे शक्यतो सर्व प्रयास करून असे अभिवाचन दिले. या समस्येच्या समाधानाचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे सिद्धार्थांचा प्रस्ताव होय असे संघाला वाटले. संघाने सिद्धार्थांचा प्रस्ताव स्वीकारला. सभेचे कामकाज समाप्त झाल्याचे निदर्शनास आल्याने संघ सभा समाप्तीची घोषणा करणार तेवढ्यात एक युवा शाक्य आपल्या स्थानी उभा राहिला आणि म्हणाला, मला काही महत्त्वाचे सांगायचे आहे. कृपया माझे म्हणणे ऐकून घ्यावे. बोलण्याची अनुमती प्राप्त करून तो युवा शाक्य म्हणाला, सिद्धार्थ गौतम आपल्या वचनाचे पालन करून त्वरित देश सोडून जाईल यात मला तीळ मात्र शंका नाही. परंतु ज्याविषयी मी संतुष्ट नाही असा एक प्रश्न उरतोच. आता सिद्धार्थ लवकरच आपल्या नजरेआड होईल तरीही संघ कोलियाविरुद्ध युद्धाच्या घोषित प्रस्तावाला त्वरित कार्यान्वित करू इच्छितो काय? माझ्या या प्रश्नाचा पुन्हा एकदा विचार करावा अशी
मी संघाला विनंती करतो, कोणत्याही परिस्थितीत सिद्धार्थ गौतमाच्या देशत्यागाची वार्ता कौशल नरेशाला कळणार नाही. जर शाक्याने कोलियांविरुद्ध त्वरित युद्धाची घोषणा केली तर कोलियांविरुद्ध युद्धाचा विरोध केला म्हणून सिद्धार्थाला देशत्याग करावा लागला, हे कौशल नरेशाला सहज समजेल आणि हे आपल्याकरिता योग्य होणार नाही. म्हणून मी प्रस्ताव प्रस्तुत करतो की सिद्धार्थ गौतमाचा देशत्याग आणि कोलिया विरुद्ध युद्धाचा आरंभ या दोन घटनांत काही अंतर असावे, जेणेकरून कौशल नरेशाला या दोन घटनांतील सहसंबंध प्रस्थापित करता येणार नाही. हा फार महत्त्वाचा प्रस्ताव आहे. याची संघाला जाणीव झाली आणि आणीबाणीचा प्रस्ताव म्हणून संघाने त्यास त्वरित स्वीकृती दिली. अशा प्रकारे या शाक्य संघाच्या सभेची समाप्ती झाली आणि ज्यांचा या युद्धप्रस्तावाला विरोध होता, परंतु तो विरोध व्यक्त करण्याचे धाडस ज्यांच्यात नव्हते, अशा अल्पमतातील शाक्यांनी संकटाची परंपरा घेऊन येणारी ही घटना टाळता आली म्हणून सुटकेचा निःश्वास सोडला. तर आज आपण इथंच पूर्णविराम देऊया आणि उद्या पुढील भागामध्ये भेटूया. तुम्हाला वाचन आवडलं असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये लिहायला विसरू नका. धन्यवाद.